9 जून रोजी बाळाचा जन्म झाला आणि 12 जूनला सोनोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये डॉक्टरांनी किडनीवरती सूज आहे असं सांगितलं. त्यानंतर मग पुढे ती सूज वाढत आहे. परत आणखी एक सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये सूज वाढत आहे असं सांगितलं गेलं. मग मी पुण्यामध्ये 2-3 मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यामध्ये दीनानाथ आहे, KM हॉस्पिटल आहे. तर तिथेही मला किडनीवरती सर्जरी करावीच लागेल असं सांगितण्यात आलं. मग पुढे मी ऑनलाईन सर्च आणि इतर काही मित्राच्या मार्फत डॉक्टर क्षमा कुलकर्णी यांचा मला रेफरन्स भेटला. तर मी आहे ते सर्व रिपोर्ट घेऊन मॅडमकडे गेलो. त्यानंतर त्यांनी रिपोर्ट पाहिले. त्यांनी सांगितलं की सर्जरी करावी लागेल आणि तिथून पुढे 4 तारखेला मॅडमनी मला ॲडमिट व्हायला सांगितलं रिपोर्ट पाहून आणि अगोदर त्यांनी बाळालाही पाहिलं होतं आणि 5 जूनला सर्जरी झाली. पण ही सर्जरी हाय रिस्क होती, कारण की बाळ त्यावेळी 27 दिवसाचं बाळ होतं. त्यामुळं त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या लहान बाळाची सर्जरी केलेली आहे. आज रोजी बाळ अगदी छान आहे, व्यवस्थित आहे. बाळाच्या सर्जरीनंतर अगदी बाळाची तब्येत ठीक असून बाळाच्या तब्येतीमध्ये प्रोग्रेस बऱ्यापैकी होत आहे. त्याबद्दल मी आणि माझ्या बाळाच्या वतीने मॅडमचे आम्ही इथे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.